उपमा तर आपण नेहमीच तयार करतो, तर आज आपण साऊथ इंडियन रेस्टॉरंटमध्ये जसा मऊसूत तरीही दाणेदार पांढरा शुभ्र असा हा भरपूर भाज्या घालून उपमा तयार केलेला आहे. या उपम्यासोबत एक मस्त अशी हिरवीगार नारळाची चटणी सुद्धा सर्व केली जाते. याची सुद्धा रेसिपी आज आपण पाहणार आहोत. हा उपमा इतका छान मऊसूत होतो ना, तरी सुद्धा जरा सुद्धा चिवट किंवा चिकट असा तयार होत नाही, तर मस्त असा दाणेदार जिभेवर ठेवताच विरघळतो म्हणतो ना, अगदी तसा हा तयार होतो. याची साधी सोपी अचूक पद्धत आणि प्रमाण पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रिया, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. सर्वप्रथम इथे एक कढई ठेवलेली आहे आणि यामध्ये साधारण 2 चमचे इतकं आपल्याला साजूक तूप घालायचं आहे. तूप छान गरम झालं की मग यामध्ये 1 वाटी इतका रवा घालायचा. एखादी वाटी सेट करून ठेवायची आणि त्याच वाटीने सगळे प्रमाण घ्यायचं आहे. हा रवा घेताना आपला नेहमीचा जो जाडसर रवा असतो ना, तोच घेतलेला आहे. अगदी बारीक रवा कधीही उपमा बनवताना घ्यायचा नाही. थोडासा जाडसर रवाच नेहमी घ्यायचा, म्हणजे छान असा मऊसूत तरीही दाणेदार असा उपमा तयार होतो. तुपावर आपल्याला हलकासा हा रवा चांगला असा भाजून घ्यायचा आहे. बघा, असा मोकळा सुटसुटीत होईपर्यंत रवा चांगला भाजून घेतला की मग हा काढून घ्यायचा. रंग न बदलू देता मस्त असा खमंग रवा भाजला की उपमा छान दाणेदार होतो. आता साधारण 2 टेबलस्पून इतकं मी यामध्ये तेल घातलेलं आहे. तेल गरम झालं की फोडणी करता पाव चमचा जिरे आणि मोहरी घातली, पाव चमचा उडदाची डाळ आणि पाव चमचा डाळवं घातलेलं आहे. अगदी थोडीशी मेथी आणि किसलेलं आलं मात्र फोडणीमध्ये आवर्जून घाला. त्यानंतर हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालायचे आहेत. आवडीप्रमाणे तुम्ही मिरच्यांचं प्रमाण कमी अधिक करू शकता. आता सगळ्यात महत्वाचा जिन्नस म्हणजे पाव चमचा इतकं आपल्याला यामध्ये हिंग घालायचंय. हिंगाचा स्वाद यामध्ये अप्रतिम येतो. त्यानंतर एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालायचा. बरोबरीने तुम्हाला ज्या आवडतील त्या भाज्या घालायच्या. मी मटार, शिमला मिरची आणि थोडंसं गाजर घातलेलं आहे आणि टोमॅटो मात्र आपण थोड्या वेळानंतर घालणार आहोत, कारण आत्ताच जर टोमॅटो घातलं ना तर आपल्या उपम्याचा रंग अगदी गढूळ येतो किंवा लालसर येऊ शकतो. म्हणून फक्त भाज्यात आता आपल्याला या चांगल्या अशा परतून घ्यायच्या आहेत. आता आपल्याला यामध्ये थोडंसं कडीलिंबाची पानं घालायची. फोडणीमध्ये घातलं तरीही चालेल किंवा असं वरून घातलं तरीही चालेल. फोडणीमध्ये घातलं ना की सगळा त्याचा चुरा होतो, म्हणून मी नंतर हे कडीलिंबाची पानं यामध्ये घातलेली आहेत. एकदा चांगलं तळापासून हलवून घेतलं. आता झाकण ठेवायचं आणि अगदी लहान आचेवर 2 ते 3 मिनिटाची चांगली वाफ काढायची आहे. 2 मिनिटांमध्ये साधारण मटार, शिमला मिरची, गाजर व्यवस्थित शिजतं. आता हे एकदा पुन्हा चांगलं तळापासून हलवून घ्यायचं. कांद्याचा वगैरे रंग अजिबात बदलू द्यायचा नाहीये, पण छान असं मऊसूत ते शिजायला हवं. आता यामध्ये ज्या वाटीने आपण रवा घेतला होता की नाही, त्याच वाटीने साधारण 3 वाट्या इतकं उकळतं पाणी यामध्ये घालायचं आहे. असं गरम गरम पाणी यामध्ये घातलं की भाज्या जर आणखीन शिजायच्या असतील तर त्या व्यवस्थित यामध्ये शिजतात. थोडीशी चवीला साखर घालायची आहे आणि चवीपुरतं मीठ. साधारण पाऊण चमचा साखर आणि 1 चमचा मीठ घातलेला आहे. अर्ध्या लिंबाचा रस इथे मी पिळून घेतलेला आहे, म्हणजे आंबट, तिखट, गोड असं मस्त चटपटीत चवीचा आपला हा उपमा तयार होतो. आणि लिंबू रस घातल्याने उपम्याला मस्त असा पांढरा शुभ्र रंग येतो, त्यामुळे लिंबाचा रस थोडा तरी घालाच. आता या पाण्याला चांगली अशी उकळी आली की मग एका हातामध्ये रवा असा सोडत राहायचा आहे आणि दुसऱ्या हाताने पळीने हे असं सतत तळापासून हलवत राहायचं आहे, की जेणेकरून तळापासून असं हलवल्यामुळे एकही बघा गुठळी यामध्ये होत नाही. आता सध्या जरी तुम्हाला खूप हे पाणी जास्त वाटत असेल ना, तरी सुद्धा पाणी अगदी बरोबर होतं. झाकण ठेवून आपण लहान आचेवर 2 ते 3 मिनिटाची वाफ घ्यायची आहे. तोवर इथे आपण यासोबत खाण्यासाठी एक चटणी तयार करतोय. इथे मी ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे, थोडेसे शेंगदाण्याचे कूट घ्यायचं आहे, हिरवी मिरची, त्यानंतर इथे डाळवं घ्यायचे. त्याच्याने मस्त असं घट्टसरपणा येतो आणि थोडासा आल्याचा तुकडा घ्यायचा आहे. त्याचबरोबर चवीपुरती साखर आणि मीठ घालायचं आहे. तुम्हाला साखर नसेल आवडत तर स्किप करू शकता, पण थोडीशी चवीला साखर खूप छान लागते. हे सगळे साहित्य मिक्सरला आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला भरपूर अशी कडीलिंबाची पानं घालायची आहेत. कढीपत्ता ना आपण फोडणीत घालतो किंवा असा वरून ना आपला खाल्ला जात नाही, त्यामुळे भरपूर असा कढीपत्ता चटणीमध्ये घातल्यामुळे स्वाद खूप छान येतो. आणि देठासहित कोथिंबीर घालायची. थोडंसं आपण यामध्ये पाणी घालणार आहोत. फार पाणी सुरुवातीला घालायचं नाही, अगदी थोडंसं हे मिश्रण फिरण्यासाठी पाणी घातलेलं आहे.
थोडं हलकं फुलकं हे असं ओबडधोबड फिरवून घेतलं की मग यामध्ये आपल्याला दही घालायचंय. चमचाभर हे गोड दही आहे, याच्याने मस्त असं चटणीला क्रीमी टेक्स्चर येतं. आता आणखीन थोडंसं पाणी घातलं आणि ही आपल्याला चटणी चांगली शक्य होईल तेवढी बारीक अशी आपल्याला वाटून घ्यायची आहे. मस्त अशी बघा अशी स्लरी चटणी असायला हवी, फार घट्ट चटणी करायची नाही. या चटणीला आता आपण मस्त असं फोडणी देणार आहोत. याकरता तेल गरम करून घेतलं, त्यामध्ये पाव चमचा मोहरी, थोडंसं चिमूटभर हिंग घातलेलं आहे, काही कडीलिंबाची पानं घालायची आणि लाल सुक्या मिरच्या इथे आपण घालायच्या आणि ही मस्त अशी चुरचुरीत फोडणी आपल्याला या चटणीला देऊन घ्यायची आहे. ही साऊथ इंडियन पद्धतीची चटणी आपली बनवून तयार झालेली आहे. ही फोडणी एकदा या चटणीमध्ये मस्त अशी मिसळून घेऊया. ही चटणी तुम्हाला इडली, डोसा, उत्तपम कशाबरोबरही छान लागेल. आता इथे आपल्या उपम्याला सुद्धा मस्त अशी वाफ आलेली आहे बघा. सुरुवातीला आपल्याला भरपूर पाणी वाटत होतं, पण अगदी व्यवस्थित सगळं पाणी या रव्याने शोषून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये आता टोमॅटो घालायचा. टोमॅटो शिजायला काही फारसा वेळ लागत नाही आणि एकदा चांगलं तळापासून असं मस्त हलवून घ्यायचं आहे. नुसत्या या गरम वाफेवर सुद्धा टोमॅटो मस्त शिजतो आणि मुळात म्हणजे उपम्याचा रंग बदलत नाही. आता आपल्याला यावर सगळ्यात शेवटी मस्त अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये साजूक तुपाचा सुद्धा वापर करू शकता. शेवटी सगळ्यात साजूक तूप घातल्यामुळे ना या उपम्याला एक मस्त स्वाद येतो. पण मी सुरुवातीला रवा चांगला तुपावरच भाजून घेतला असल्यामुळे मी वरून आता याला तूप घातलेलं नाहीये, पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता. अगदी मस्त बराच वेळ जरी राहिला ना तरी सुद्धा मऊसूत तरी दाणेदार असा हा आपला उपमा तयार झालेला आहे बघा. किती मस्त पांढरा शुभ्र राहिला आहे, कारण आपण यामध्ये लिंबाचा रस पिळला होता. लिंबाचा रस पिळल्यामुळे जरा सुद्धा उपमा पिवळसर किंवा असा वेगळा गढूळ रंगाचा होत नाही. आणि रेस्टॉरंटमध्ये जेव्हा उपमा सर्व करतात त्यावेळेस मस्त अशी मध्यभागी ही उपम्याची मूद आणि कडेने ही अशी थंडगार नारळाची चटणी. तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली, मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा. या पद्धतीने या उन्हाळ्यामध्ये उपमा जरूर करून पहा आणि आवडल्यास कमेंट करून सांगायला विसरू नका. अशा छान छान प्रमाणबद्ध रेसिपीजसाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा लवकरच भेटूयात. धन्यवाद.